मैदानाच्या आतमध्ये एफ ग्रुपला मात्र आता सुरुवात होईल, ज्याची एक मॅच आजच्या दिवसामध्ये आपण खेळवणार आहोत. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि जनुमान शिरवली या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात फाईट करत असताना या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. परंतु कशी होईल सुरुवात ऐकवण्यासाठी आपण वळूया. एक दमदार समालोचक, अर्थातच मराठीचा बुलंद आवाज आमचे करण कालन सर यांच्याकडे मात्र आपण वळूया. थँक्यू. थँक्यू मानस. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. वेलकम 11 आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे आयोजित वेलकम ट्रॉफी 2026 पर्व आपण मागच्या 2 रजनींमध्ये आणि आजची तिसरी रजनी सहर्ष आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात. आणि त्यासोबत आदरणीय लक्ष्मणजी हजारी साहेबांना विनंती करेन की मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावा. एफ गटामधला हा सामना आहे आजच्या तिसऱ्या रजनीतील. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि त्यांचा अगेन्स्ट खेळत असताना जनुमान शिरवली. टॉस लागला शिरवलीच्या बाजूने, फिल्डिंगचा त्यांनी डिसिजन घेतला आणि बॉलिंगसाठी पहिल्या षटकामध्ये ऋतिक तयार आहे. दुसऱ्या बाजूने सागर आणि प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेली आहे. 2 सामने ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत. पहिला सामना जरूर जनुमान नेवाळीपाडाने जिंकलेला आहे, तर मागचा सामना जनुमान टायगरने बाजी मारली. पहिल्या मॅचमध्ये 86 डिफेंड करण्यात आला, चांगला खेळ केला. 85 बनवत असताना जनुमान नेवाळीपाडाने, तर मागच्या मॅचमध्ये टायगरने 60 बनवल्या होत्या. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आणि तो सार्थ देखील त्याने ठरवला आहे, कारण 61 क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स तिरंगा शिवकरला त्यांनी बनवू दिला नाही. निशान ठरला सामनावीर. आता आपण वळत आहोत तिसऱ्या मॅचकडे. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना देऊयात विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत, ऑफ स्ट्राईक सागर. पहिला बॉल ऋतिक बोंडे. ओहो, हुक करायचा होता बॉल. फाईन लेकडे चाललाय. फाईन. 3 फिल्डर बॉल मागे धावतायत. शेवटी बॉल अडून आता थ्रो करतायत ते. धावा मात्र मिळत असताना आपण पाहतोय 2 धावा आणि 2 धावांसोबत सध्याचा स्कोर अर्थातच खातं उघडत असताना पहिलाच बॉल पाहायला मिळाला ऋतिक बोंडेकडून. वेग जरूर पहिल्याच बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता आणि ज्या पद्धतीने हुक करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, येस, मिडल स्टंपला पडला आणि एड्स घेऊन हा बॉल गेला होता. बॅकफुटला थांबलाय, कट करतोय बॉलला. पॉईंटच्या बाजूने बॉल मागे जरूर निघाला होता, मात्र इनफिल्डला बाहेर निघाल्यानंतर चांगली फिल्डिंग केली पॉईंटच्या फिल्डरने. 1 धाव येत असताना सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 3 या आकड्यावरती. नागझरी आणि त्याचबरोबरीने शिरवली यांच्यामध्ये हा सामना आपण पाहत आहोत. आणि या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज उसाटण्याचा अड्डा देखील होता, त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्हाला आता शर्यती संपल्यानंतर तो ऑडियन्स घरी जात असताना पाहायला मिळत आहे. ट्रॅफिक देखील पाहायला मिळते, मात्र इकडे थोडा अगोदर पुढे आलाय. शेवटी बॉडीचा बॅलन्सही गेला आणि बॉलही निघून गेलाय. मिड विकेट सीमा पार. षटकार. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय. वेलकम 11 संघानी. सागरचा बॅटमधून आलेला षटकार लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आले. थोडासा पॉज घेतला अगोदर सागरने आणि देन पुल करत असताना बॉल गेलाय मिड विकेटचा बाहेर. फिल्डरकडून जजमेंट पूर्णपणे चुकलं होतं. जगोदर पुढे येत असताना पाहायला मिळाले सार्थक आणि देन जा वेगाने पुन्हा मागे येण्याचा प्रयत्न केला त्याने, मात्र बॉलला अडवू शकले नाही. थोडासा लेट झाला. आता बॉल बॅटच्या वरती स्टिकरला लागला. मिड ऑफकडे बॉल आहे, चान्स होती. बॉल सापडला नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये, अन्यथा रनआउटसाठी चान्स बनली असती. सिंगल येते आणि सिंगलने डबल फिगरमध्ये धावासंख्या आपण पाहतोय ती 10 या आकड्यावरती. DSDC सूरज भाऊंचं आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये आगमन झालेलं, आपण त्यांचे सहर्ष स्वागत करू. मागच्या 2 रजनींमध्ये रोशन आणि बंटी हे जरूर आपल्यासोबत होते डिस्क जॉकी म्हणून. जबरदस्त टेलिकास्ट. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ऑल आमची टीम, कॅमेरामॅन, ऑपरेटर, बाय मात्र आमचे स्कोरर. या अगोदर जतीन गोंधीला जरूर आपण मागच्या काही मॅचेसमध्ये बघितलं. हे दोन्ही ऑफिशियल स्कोरर आहेत, व्यावसायिक स्कोरर आहेत, खास करून फक्त या स्पर्धेसाठी नाही तर बऱ्याचशा स्पर्धा मागच्या काही वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या दोघांनी कव्हर केल्या. थोडासा लांब होता रीचपासून. प्रशांतसाठी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऋतिक बोंडेचा. 10 धावात शेवटचा बॉल. कोलात होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मधून आला होता, मिस्टेक झाली. मिडॉनने कव्हर केला, धाव भेटणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि
बॅटिंग करत असताना टीम आपण पाहत आहोत ती तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. धावा बनलेल्या 10. 10 फॉर नन. मातेचं आत्मरूप तू ईश्वराचं पूर्ण रूप तू. तव मातेचं आत्मरूप तू ईश्वराचं पूर्ण रूप तू. कार्यारंभी तुझी अर्चना गजानना स्वीकार वंदना. गजानना स्वीकार वंदना. कोणत्याही कार्यारंभी आपण ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन करतो. या मॅचची सुरुवात झाली आणि DJ SDC अर्थातच सूरज भाऊंकडून हे गाणं गणपती बाप्पांचं त्यांना समर्पित. पहिला षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आहेत. ॲव्हरेज ओव्हर, कारण इकडे विकेटी आली नाही आणि धावांचा वेग देखील तितकासा पाहायला मिळाला नाही. सेकंड ओव्हरमध्ये आदित्य चोरगे आलेत. करवले एंडकडून हे षटक. सेकंड पॉवर प्ले. सागर स्ट्रायकिंग एंडला. रनवेमध्ये थोडासा अडथळा. पुन्हा तो बॉलिंग मार्कवरती चाललेला आहे. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि जनुमान शिरवलीमध्ये हा सामना आहे. यानंतर SP11 सोनारपाडा आणि श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे हे दोन संघ खेळणार आहेत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला टॉससाठी मी इन्व्हाइट करेन. ऑफिशियल पहिला कॉल. आदित्य वन्स अगेन. ओहो, फुल टॉस जरूर होता, मात्र यॉट करून घेतलं स्वतःला आणि इकडे येत असताना विकेट. क्लीन बोल. वा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि माझ्या शंभूराजांचा पराक्रमांचा साक्षीदार आहे महाराष्ट्र. ज्या राजाने स्वाधीन केलेला स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती आणि प्रत्येक क्रीडा स्पर्धेची सुरुवात त्या छत्रपतींच्या पूजनेने आपण करत असतो. आणि आताही या मंचासमोर छत्रपतींची आकर्षक अशी मूर्ती आपल्या सर्वांचं ऊर्जा केंद्र आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत. 10 for 1. 10ला पहिली विकेट आली आहे. फुल टॉस होता पण बॅटरला समजला कमी गतीने आला होता, त्यामुळे तिकडे बॅट अगोदर फिरली. अर्ली बॅट स्विंग, देन बॉल मिस करून या स्टारवरती आला. आदित्यने पहिला ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिला. नवीन बॅटर येतात प्रवीण काठे. इन ॲट नंबर 3 स्ट्रायकिंग एंडला. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑन सेट आहे. देन मिड विकेटमध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो आणि डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफकडे. पुढचा बॉल चोरगे. हो, शॉर्ट बॉल जरूर, मात्र बॉलने पूर्णपणे जो कोन चेंज केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्ही पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल राऊंड द विकेटने थोडासा बॅटर वॉक झाला. लेग स्टंपला पिचिंग आणि देन किती बाहेर निघालाय पहा. डॉट बॉल. पहिली विकेट आली. देन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. काही चेंजेस आपण पाहत आहोत. एक फिल्डर आता स्वीपर कव्हरला सेट केला जातोय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. ऑन साईडला ऑलरेडी 2 फिल्डर आहेत, लॉंग ऑन आणि मिड विकेट. पुढचा बॉल आदित्य. शफल झाला होता. ऑन साईडला टर्न करायचा होता. लाईन अंपायर्सला पाहावी लागणार आहे. इट्स अ वाईट. सचिन कडू सरांना आपण ऑन ग्राउंड पाहतोय. त्यासोबत मनोज पवार सर मॅडी हे देखील ऑन ग्राउंड आहेत. कडू या नावावरून मला आठवलं आज मकर संक्रांती देखील आहे. कणभरतील मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. खरं तर गोड बोलणं माणसाचा स्वभाव आहे. सणानिमित्तानं आपण गोड बोलू शकत नाही. दररोज चायनीज खाणारे देखील चायनीज बोलत नाही, तर एक दिवस तिळगुळ घेऊन काय गोड बोलतील. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 11 धावा. विकेट एक आला आणि दोन्ही बॅटर्समध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण आहे ही सुरुवात आहे आणि इकडून जास्त वेळ फक्त घ्यायचा नाही. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण अंपायर्सकडून देखील सिग्नल आला आणि मॅनेजमेंट टीमकडून देखील. टोटल स्कोर सध्या 11. पुढचा बॉल आदित्य. इथे जो आउट कटर आहे तो ब्रिलियंट आहे. बॅटरला पूर्णपणे थांबवले इथे पुन्हा एकदा. प्रवीण पुन्हा स्ट्रायकिंग एंडला होता. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा पहा. मागच्या बॉलची कॉपी अँड देन पेस्ट.
बॅटचा फ्लो थांबवला. रेडीच नव्हते बॅटर या स्ट्रोकला एक्झिक्यूट करत असताना, कारण बॉल ज्या पद्धतीने पडलाय आणि वळतोय. सुपर डिसिप्लिन बॉलिंग आदित्य चोरगे राऊंड द विकेट. इथे बॅट फिरली आहे. अपील स्ट्रॉंग आहे. इनफिल्ड मध्ये असलेले आताही फिल्डर स्ट्रॉंग अपील करत आहेत, मात्र अंपायर्स वरती कोणताही दबाव नाही आणि त्यांनी सांगितलंय बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. ग्रीप कदाचित जो हँडल आहे हात थोडासा हल्ला असावा आणि त्यामुळे तो आवाज झालाय. अंपायर्सने तो सिग्नल केलेला आहे. ऍक्शन इथले ऑन स्क्रीन. राऊंड द विकेटने आले. लेग स्टम्पला पिच झालेला बॉल किती बाहेर निघतोय ते पहा. इकडे जी बॅट फिरली आहे, अंधाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न जरूर होता बॅटरचा, बॉलवरती नजर नव्हती. नजर ठेवावी लागणार आहे. प्रशांत सांगतोय प्रवीणला काय चुकतंय तुझं, स्वतःशी बोलणं, मिस्टेक अगोदर ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्ही ती सुधारू शकता. 11 धावा आहेत, बॉल आणि 2 बाकी आहेत. सुपर बॉलिंग. एकमात्र धाव आतापर्यंत आले सेकंड पॉवर मध्ये, ती वाईटची आली आहे. रनवे मध्ये रेडी नव्हता, पुन्हा एकदा चालल्या बॉलिंग मार्कवरती. या ठिकाणी आमचे पाहुणे उसाटणे गावचे सन्माननीय अजय भंडारी साहेब असतील, अनिकेतजी ढोपरी साहेब, रोशनजी मडवी साहेब आणि हितेंद्रजी मडवी साहेब, या सगळ्या पाहुण्यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. चोरगे पोल तर केलाय. मिस टायमिंग वाटतोय. मिड विकेट रेडी आहे. आलेत व्यवस्थित, पकडले त्यांनी कॅच. 11ला दुसरा धक्का. प्रवीण काटे शून्यावरती बाद. लोकनेते दिवंगत ॲडव्होकेट MLA अँड देन मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार देखील होते. DB पाटील साहेबांचं गाणं जरूर आपल्याला ऐकायला मिळालं. फार मोठा संघर्ष केलेला आहे, मात्र सध्याचं राजकारण ज्या पद्धतीनं बिघडलेलं आहे, भेसळ झालेली आहे, त्यामुळे उद्या जरूर इकडे सध्या तरी ग्रामपंचायत आहे, पण जिथे जिथे महानगरपालिका आहे तिथे उद्या 15 जानेवारी निवडणूक आहेत. कोणाला वोट द्यायचा आणि कोणाला वोट केल्यानंतर तो कुठल्या पक्षात जाणार आहे हे देखील वोटर ठरवू शकत नाही सध्याच्या घडीला. लोकशाहीचं असं वाटतं अस्त होत चाललेलं आहे. 11 for 2, 11ला 2. जबरदस्त बॉलिंग. नवीन बॅटर आलेत किरण पाटील. डाव सावरावा लागणार आहे. प्रशांत आणि किरणची जोडी थर्ड विकेटसाठी पार्टनरशिप तुम्हाला करावा लागणार आहे. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेमधला आदित्य चोरगे. इथे लेग स्टम्पला कदाचित त्याच बाजूला बॉल पडलाय जे शॉर्ट सिलेक्शन होतं बॅटरकडून. आता इथे ड्रिल करून दाखवतात. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र हा जो बॉल लेग स्टम्पला पिच झाला आणि तिथून पहा किती बाहेर निघालाय. एक मात्र धाव आली, ती फक्त वाईटची होती. 2 विकेट काढल्या आदित्य चोरगेने. 2 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. धावा बनलेल्या त्या 11. 11 for 2. असे घेऊ नका, महत्त्वपूर्ण सूचना आहे. बिकॉज 12 मिनिटं तुम्ही 2 षटकांसाठी घेतलेले टीम जयनुमान शिरवली. या गोष्टीची नोंद घ्या. पुढच्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायचे आहेत. वेळेचं बंधन आहे. आता कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही खेळा, मॅच किती क्लोज असू द्या, दिलेल्या वेळेवरतीच तुम्हाला खेळावं लागतं, कारण मॅनेजमेंट टीम वारंवार सूचना करत असते. या ठिकाणी आमचे या स्पर्धेसाठी आदरणीय पाहुणे मिलिंदजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांची देणगी दिली गेली आहे. त्यांचा आपण स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करूया. आणि त्यानंतर उसाटण्याचे आमचे सन्माननीय किरण पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेसाठी दिलं आहे. फार महत्त्वाचं योगदान आहे. दानशूर दाते आहेत मिलिंदजी मडवी आणि किरण पाटील साहेब. मनपूर्वक आपला आभार. थँक्यू. 11 for 2 आफ्टर सेकंड ओव्हर. शिवकृपा नागझरी. प्रशांत काठेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीचा बॅटर आहे. 3 धावा आतापर्यंत त्याच्याकडून आलेल्या आहेत. कंटिन्यू केलं ऋतिक बोंडेने. रनवेमध्ये थोडासा अडथळा, पुन्हा तो बॉलिंग मार्कवरती चाललेला आहे. कॅप्टन लक्षात घ्या, फक्त 8च मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत 2 षटकांसाठी. पहिला बॉल ऋतिक. वेग प्रचंड होता. डबल माइंड झाले. फ्रंट फूटवरती गेले, पुन्हा बॅकफूटला थांबले. सॉफ्टहँडने पुश करायचं होतं बॉलला, मात्र बॉल पास आउट झाला याच्या वेगाने. एखाद्या स्टेशनवरती आपण उभं राहावं आणि समोरून एखादी बुलेट ट्रेन राजधानी निघावी तसा बॉल निघून गेला. शॉर्ट बॉल डबल लागलाय, हवेत स्क्वेअर लेगकडे चाललाय. बॉलच्या पद्धतीने आला,
ते थोडंसं जज करणं फिल्डरला कठीण होतं, पण तरी त्यांनी अटेम्प्ट केला आहे. चांगला प्रयत्न होता फिल्डर आदित्यकडून. जीवनदान मिळतोय बॅटर प्रशांतला आणि धावा मिळत असताना 2-2ने शिवकृपा तिरंगा 11 नागझरीचं धावफलक जाऊन पोहोचले. 13 धावा धावफलकावरती आहेत. हळूहळू आता डोकं वर करावं लागणार आहे. विकेटची पर्वा न करता तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. तिसऱ्या संधीची, तिसऱ्या रजनीची खेळपट्टी आहे. थोडे का होईना बदलले, पण कालचा जो दिवस होता, कालची जी रजनी होती, हाय स्कोरिंग मॅचेस बनवत होत्या. उडवला बॉल गॅपमध्ये, मिड विकेटला टार्गेट केलंय. प्रशांतचा बॅटमधून आलाय बाबा पॅक, पहिला षटकार. सध्या बॅट चमकली प्रशांतची आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या 6 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 19. धावसंख्येची कोंडी फोडणारा हा प्रशांतचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावा आतापर्यंत येत नव्हत्या, त्यांना वेग प्रदान करावा लागणार आणि तो षटकार चौकारांनीच मिळेल. डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केलं बॉलला, लॉंगॉन थांबले, चुकी झाली आहे त्यांच्याकडून. स्वाभाविकपणे टेनिस बॉल आहे, बाउन्स इतका घेणारच आहे. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन्स. चौकार आलाय प्रशांतच्या बॅटमधून. धावा 23. कोलात बॉल होता, कवसला ड्राईव्ह केला, डबलला कदाचित चान्स घेतली जाईल. ज्या वेगाने दोन्ही बॅटर धावतात, मिस्टेक झाली आहे आणि आता 2 धावा देखील पूर्ण होतील. या छोट्या चुकांमुळे लगेचच आपल्याला डबल्सकडे जात असताना बॅटर्स पाहायला मिळतात. डीप बाउंड्री आणि डीपमध्ये जर चुकी होते, सेकंडला चान्स बॅटर्सला मिळते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 25. मागच्या 4 बॉलमध्ये धावा आलेल्या 14 आणि कुठेतरी या षटकाला प्रोडक्टिव्ह बनवत असताना प्रशांत काठे चांगला खेळ केला. 9 बॉल 17 आतापर्यंत त्याने बनवल्यात नागझरीसाठी. बोंडे फुल लेंथ होता, एड्स घेऊन बॉल शॉर्ट थर्डकडे चाललाय. फिल्डर उपस्थित, 1 धाव प्रशांतकडे स्ट्राईक असेल. सिंगलने 3 ओव्हरचा खेळ संपला. 26 for 2. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. ड्रिंक्सचा सिग्नल आहे. चला दोन्ही 12th मॅन लवकरात लवकर पाणी घेऊन जा आपण. आणि इन्व्हिटेशन असेल नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी SP11 सोनारपाडा श्री मलंग स्पोर्ट्स वामंजे. नेवाळीपाड्या 2 संघांना आपण बघितलं. नेवाळीपाड्याने बाजी मारली आहे. 85 त्यांनी बनवले आणि 86 बनवू दिला नाही. डायगर आणि शिवकर प्रिव्हियस मॅचमध्ये डायगरने बाजी मारली, त्यांनी धावसंख्येला डिफेंड केलं. आणि हा जो सामना इकडे तिरंगी 11 शिवकृपा नागझरी बॅटिंग करते. 3 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती. देन यानंतरचा जो सामना आहे SP11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे, या 2 संघांमध्ये आपण पाहू. आणि देन त्यानंतर टीम असेल आजच्या रजनीच्या पहिल्या फेरीतील 5व्या मॅचमध्ये गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आणि स्वर्गीय जनार्दन डोलकर स्मृती 11 गणेश पुरी. 8ही कर्णधारांना तुम्ही स्क्रीनवरती बघितलं. सुंदर असे ग्राफिक्स. ग्रामीण टेनिस cricket.in एक छोटंसं स्वप्न मानेरेच्या या तेजस भुईरने बघितलेलं. युवा GTCमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात त्याने केली आणि देन आता स्वतःचं काहीतरी करायचं आहे, त्यामुळे स्वतः या वाहिनीची स्थापना केली. आणि सगळे त्यांचे ब्रदर्स आहेत, गावातील सगळे मुळात. आणि तीच कॅमेरामॅन टीम आहे आमची, ऑपरेटरची टीम आहे आणि ऑल ग्रामीण टेनिस cricket.in मागच्या 2 वर्षांमध्ये जबरदस्त कामगिरी. महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गुजरात, सुरत, महाबळेश्वर प्रीमियर लीग, गोवामध्ये जाऊन देखील तेजस भोईर आणि ग्रामीण टेनिस cricket.in ने आज टेलिकास्ट केलेलं आहे. नाव बॅक टू द क्रिकेट. 4th ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आला चेतन बोंडे. सेट बॅटर आहेत प्रशांत काठे ऑन स्ट्राईक. कट करण्याचा प्रयत्न होता शेवटी, मात्र अंपासने सांगितलं वाईट बॉल आणि त्याच्याकडे देखील तो आत्मविश्वास होता. त्याने लगेच स्वतःशी बोलला तो वाईट आहे. सन्माननीय आमचे आदरणीय संतोष दत्तात्रय पाटील साहेब उसाटण्याचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयांची देणगी देण्यात आली आहे. त्याबद्दल संतोष दत्तात्रय पाटील साहेब आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. डेलिगेट टच आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट आणि थर्ड मॅनचा गॅप मधून बॉल डीप थर्ड मॅनला सीमा पार. चौकार फटका आपल्याला पाहायला मिळाला.
बॅकफुटला थांबला होता अगोदर आणि जसा बॉल बाहेर निघत होता त्याच बॉलला त्याने दिशा दाखवलेली आहे. प्रशांत क्रिकेट विथ द ब्रेन, नुसतं आक्रमण करत नाहीये तर जसा बॉल येतोय तसं उत्तर देत आहे. 22 वरती तो पोहोचला. त्याची टीम शिवकृपा नागझरी 31. इथे बाउन्स होता, परकटला, टेम, वाईटचा सिग्नल आलाय. चेतन ऑलरेडी राऊंड द विकेटने येत आहेत, विथ द अँगल येत आहेत आणि बॉलला जास्त बाहेर काढत असताना इथे देखील शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं पण बॉल जास्तच बाहेर गेलाय त्यामुळे तो बॅटवरती आला नाही. दोन्ही पाय हवेत असताना परकटला अटेम्प्ट केलं होतं बिकॉज बॅकवर्ड पॉईंट डीप थर्ड खाली आहे. 32 धावा. चेतन बोंडे, खोलात बॉल, वेग प्रचंड होता, पॉपिंग क्रीजमध्ये पडले आणि बॅटरने स्वतःला आता यॉर्क करून घेतलं. डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले लेग स्टंपला अगोदर उभा होता. देन हा जो बॉल अक्रॉस द बॅटने उचलण्याचा प्रयत्न होता. 32 वरती धावसंख्या थांबली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा 6 गेलेल्या आहेत. बोंडे फुल लेंथ आहे, टॅप झाला बॉल. एक्स्ट्रा कोरमध्ये आतमध्येच आहेत फिल्डर जर्सी नंबर 18. सिंगल येते आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 33. 33 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 47 दाखवत आहे आणि त्यापुढे सध्या तरी पोहोचावं लागणार आहे शिवकृपा नागझरीला. ज्या पद्धतीने या खेळपट्टीवरती आणि या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता मागच्या 2 रजनींचा आणि आजच्या रजनीचा खेळ झालेला आहे. 50 धावा ॲव्हरेज आहेत पण त्यापेक्षा जर जास्त बनवल्या तुम्ही तर जरूर तुमच्या बॉलर्सला ते ॲडव्हान्टेज असेल. अक्रॉस द बॅटने अटेम्प्ट होता. बॉल आणि बॅटचा इकडे कॉन्टॅक्ट झाला नाही. किरण पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत, स्लॉग हिटर आहेत, अप्पर बॅट ग्रिपने खेळत आहेत. बॅट पकडण्याची त्यांची जी शैली आहे, मोठ्या फटक्यांसाठी चान्स घेत आहेत बट आतापर्यंत दोन्ही डॉट बॉल आले त्यांच्या अगेन्स्ट. स्टिल टू गो. ऑन साईडला टर्न झाला, बॉल गॅपमध्ये होता. काउफे फिल्डर बॉलवरती आले. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 34. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील आणि हे 1 बॉल बाकी. सुरुवातीला जरूर एकाच बॉलमध्ये 6 धावा गेल्या होत्या. देन इकडे कमबॅक. मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 2च झालेल्या आहेत. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक चेतन बोंडेकडून. बॅकफुटला पुन्हा कट केल्या. थर्ड मॅनला हुलकावणी दिले बॉलने. नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. षटक संपन्न होतात 4. बॅटिंग करत असताना तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. धावा बनल्यात 38. विंटेज मराठी हे गाणं आपल्याला जरूर अपग्रेड व्हर्जन आहे, रिमिक्स आहे आणि जबरदस्त आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 38. 4 षटकांचा खेळ संपला. 5th ओव्हर स्लॉकमध्ये आला आहे. दर्शील शॉर्ट बॉल जरूर होता मात्र तो कमी गतीने होता. त्या बाउन्सरला हुक करत असताना एज घेऊन बॉल फाईन लेगच्या फिल्डरकडे गेलाय आणि सिंगलने आता स्ट्रायकिंग एंड आलाय प्रशांत काठे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. दर्शील पाटील आहेत लास्ट ओव्हरमध्ये. प्रशांतला स्ट्राईक पाहिजे होती, ती मिळते आहे. 14 बॉल 27 धावा आतापर्यंत त्याने बनवलेल्या आहेत आणि हे जे 5 बॉल उरलेले आहेत ऑन साईडला आता पॅक केली जाईल. 4 फिल्डर ऑन साईडला बोलवण्यात आलेले आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी SP11 सोनारपाडा आणि श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे रेडी आपण मित्रांनो. खोलात आहे बॉल, गरंगळ चाललाय डीप मिड विकेटने फिल्डरने रेस लावले बॉल सोबत पोहोचला बॉल पर्यंत मात्र दुसऱ्या बाजूने 2 धावा मिळतात सहज कारण शॉर्ट मिड विकेट जे अंतर आहे डीप पासून तो पोहोचेपर्यंत एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली होती आणि डबलसाठी दोन्ही फलंदाजांनी ट्राय करत असताना ती देखील धाव पूर्ण केली आहे. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 41. 41 धावा बनलेल्या आहेत. बॉल आणि बाकी 4. 50च्या पुढे प्रयत्न जरूर आहे प्रशांतकडून. नागझरीसाठी धावा आल्या पाहिजेत.
बॅकफुटला थांबला होता. फॉलो शेवटी केलं, बॉलला कट करायचं होतं. इट्स अ वाईट. वाईट सोबत धावसंख्या पुढे. स्कोर वॉज ऑन 42. 42 धावा धावफलकावरती. दर्शीलला आपण पाहतोय अपकमिंग यंग टॅलेंट आहे. व ते विकेटने आले ऑप्शनचा बाहेर. मुद्दामून त्यांनी बॉलला ठेवलंच होतं पण तिथून आणि बाहेर गेला बॉल. फुल लेंथ आहे. सेप आउट झाला होता. समोर ड्राईव्ह करायचं होतं बॉलला, मात्र बॉल आणि बॅटचा इथे कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट आला मोठ्या फटक्यासाठी. नाही समोर जसा बॉल ड्रायव्हिंग लेंथला ड्राईव्ह करण्यासाठी जरूर गेला होता बॅटर प्रशांत. 42 वरती धावसंख्या थांबले. बॉल बाकी आहे 3. पुढचा बॉल दर्शील. कोलाता इकडे वेग प्रचंड होता. अपील केली जाते मात्र अंपायर्स कडून आतापर्यंत कोणताही सिग्नल नाही. आवाज आलेला आहे मात्र जेव्हा ती बॅट ड्रॅग झाली आहे, बॅट आणि खेपटीवरती जेव्हा कॉन्टॅक्ट झाला तो आवाज होता की बॅट आणि बॉल जेव्हा लागलाय तो आवाज होता. हे अंपायर्स आपल्याला क्लिअर करतील. दोन्ही अंपायरची चर्चा आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येते. टीव्ही अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सर आहेत, चेक करतील ते. ऑनग्राउंड अंपायरने एक क्ल्यू त्यांना दिलेला, ऑलरेडी हिंट दिलेली आहे की डिसिजन काय असू शकतो, पण एक एव्हिडन्स त्यांना पाहिजे. त्यासाठी टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चेक केलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता प्रशांत. फुल लेंथ बॉल होता. टीव्ही अंपायर वॉर रूममध्ये पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम ऑपरेटर सोबत. एड्स देन बाउन्स. बॅटर सेफ. एड्स होती आणि त्यानंतर एक टप्पा पडला आणि मग बॉल गेलाय विकेट किपरच्या हातात. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेट नाले ऑप्शनचा बाहेरचा बॉल. टप्पा येस एड्स घेतली आणि देन टप्पा पडल्यानंतर बॉल गेला. 42 42 धावा. बॅकफुटला थांबला, कट केलाय. शॉट थर्ड समोर पकडले त्यांनी कॅच. येते विकेट. 42 वरती बसला. तिसरा झटका प्रशांत काठेबाद. या स्पर्धेसाठी सन्माननीय अनिलजी ढोपरी साहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं योगदान दिलं गेलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत आणि आभार, कारण की प्रत्येकाचं सहकार्य महत्त्वाचं आहे. आणि अनिल ढोपरे साहेब आपण जे कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेमध्ये दिलं त्याबद्दल आपला आभार. थँक्यू. शेवटचा बॉल या डावामधला. समोर खेळला. लॉंग ऑनकडे बॉल चाललेला. फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग झाली. थ्रो चांगला आलाय. डबलला चान्स. कव्हर करत असताना मात्र दर्शीलला ते फर्स्ट अटेमध्ये जमलं नाही. 2 धावा मिळतात. डाव संपलाय पहिला. तिरंगा 11 शिवकृपा नागझरीचा. विकेट पडले 3. धावा बनलेल्या 44 आणि बनवायचे आहेत विजयासाठी. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरणार आहे टीम जयनुमान शिरवली. टार्गेट 45 45 धावांचा लक्ष्याचा करायचा आहे पाठलाग. या पण वळत टॉसकडे. SP11 सोनार पाडा आणि श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे रेडिओ दोन्ही कॅप्टन. इट्स टू टॉस बॉक्स. जाऊयात आपण मानसजी मनोरे यांच्याकडे. आमचे सन्माननीय हिरामण शेठ पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करायचं आहे. सन्माननीय हिरामण शेठ पाटील साहेब या स्पर्धेसाठी आज आवर्जून उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीम दरम्यान मात्र टॉस केला जाईल. श्री मलंग स्पोर्ट्स वावंजी आणि अर्थातच SP11 सोनारपाडा दोन्ही टीम चांगल्या आहेत. बी ग्रुपच्या या मॅचेस आपण पाहतो आणि या हिरामन शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. येस टेल इट इज अ कॉल आणि इट इज टेल. अर्थातच श्री मलंग स्पोर्ट्स वावंजी टीम टॉस आपण जिंकला. काय निर्णय घ्याल कॅप्टन? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. काय स्ट्रॅटेजी काय कारण आहेत फिल्डिंग या मैदानावरती आपण घेताय? काय रिझन्स असतील त्याच्या मागे? कारण की आमचा बॉलिंग अटॅक भारी आहे. बॉलिंग अटॅक तुमचा राहिला आहे. खरं तर SP11 सोनारपाडा यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. याआधी या सीझनमध्ये त्यांच्या अगेन्स्ट कधी मॅच झाली आहे? मागच्या वर्षी झाली आहे. काय रिझल्ट राहिला त्या मॅचचा? पहिल्यांदाच मॅच आहे.
पहिल्यांदाच मॅच आणि एकंदरीत या आयोजनामध्ये तुम्ही खेळता डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आहे. कसं वाटतं मनामध्ये काय भावना आहेत आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि इथं खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you so much. So the news from the toss box, Shri Malang Sports, Vavanchi won the toss and they have elected to field first. Toss जिंकलाय, fielding करण्याचा निर्णय घेतलाय. That's it from the toss box. Thank you so much. सन्मान देखील आपण करून घेऊया. आमचे सन्माननीय हिरामन शेठ पाटील साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. प्रवीण म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हिरामन शेठ पाटील साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या स्पर्धेला आवर्जून सदिच्छा शुभेच्छा भेट देण्याकरिता सन्माननीय हिरामन शेठ पाटील साहेब उपस्थित राहिलेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेसाठी आम्हाला पाठबळ लाभलेला आहे. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी तुमचा लाडका समालोचक मानस मनोरे तुमच्या समवेत या मॅच करता मात्र जोडलो गेलो. अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि जेवढे प्रेक्षक या स्पर्धेला घरबसल्या एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये जर आपण मॅचकडे वळालो तर एका बाजूला खेळताना तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि जर्मन शिरवली या दोन टीम फाईट करताना पाहायला मिळतील. पहिल्या सत्राचा खेळ जिथे संपला गेला, बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि टीमने धावा बनवल्या 44-44 आणि मात्र आता येणारे 30 चेंडू 45 धावांचं टार्गेट जर्मन शिरवली टीम समोर सेट केलं गेलं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. संदेश आणि त्यांच्या समवेत ऋतिक हे सलामी फलंदाजांची जोडी असेल. मॅच सुरू करायची आहे. दोन्ही टीम आणि पंचांना देखील विनंती आहे की आपण मॅच सुरू करायची आहे. मानस सन्मानाची स्पर्धा आहे. सातत्याने या स्पर्धेला आपण गेल्या काही वर्षांमध्ये डे फॉर्मॅटमध्ये पाहिलं, परंतु यंदाचं वर्ष डे नाईट फॉर्मॅटचं हे आयोजन केलं ते म्हणजे वेलकम 11 आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांनी भरपूर कौतुक आपण त्यांचं केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये संदेश ऋतिक दाखल झालं आणि पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती सागर काठे या गोलंदाजांचा वापर केला जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल येत आहे. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. इथून मात्र दोन्ही टीमला आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि करूया दुसऱ्या सत्राला प्रारंभ शुभारंभ. सागर काठे तयार बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल घेऊन आणि त्यांच्या समवेत ॲज अन बॅटर म्हणून तयार आहेत राईट हँडेड संदेश पाटील. पहिलाच बॉल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू टप्पा पडला, शरीरावरती आदळलाय. LBW ची लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये आपण होताना पाहिली. 11 खेळाडू भरपूर उत्साहाने पंचांकडे दात मागत होते. इट्स अ लाऊड अपील, पण पंचांनी मात्र कोणताच निर्णय दिला नाहीये. पंचावरती साई आदरणीय हिरामन शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,500 रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं. त्याबद्दल साई हिरामन शेठ पाटील आपलं मनापासून आभार. थँक्यू. पहिला चेंडू कमालीचा फेकला. सागर खाटे चांगली सुरुवात केली या गोलंदाजाने. यावरचा बॉल डावी इष्टी सोडून जातो. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल निघून चाललाय. पंच दोनात आमच्या दिशेने समांतर करताना पाहायला मिळतील. वाईट चेंडूचा मात्र सिग्नल येतो आणि एक्स्ट्राजने बॅटिंग टीम जर्मन शिरवलीचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतोय.
जर आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर बॉल मात्र अगदी लेग स्टम्पच्या समोर पिच झाला, त्याच्यानंतर मात्र अँगल चेंज केला आणि तिथून मात्र चेंडू मात्र बाहेर निघून गेला होता. व्हाईट बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा आला. सागर काठे चांगली सुरुवात केली आहे, त्यानंतर व्हाईट बॉल. आखो टप्पाचा बॉल होता, हवेत मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहेत, कोणतीच चुकी करत नाही आहेत. द कॅच हॅज बीन टेकन अँड संदेश पाटील गोइंग बॅक टू पवेलियन डिपार्ट्स. कॅश प्राइज झाले. थँक्यू सो मच हिरामन शेठ पाटील. पहिला फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. संदेश पाटील यांना पवेलियनमध्ये परत पोहोचवण्यामध्ये यश मिळालं. बॉलिंग करत असताना टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरीला आणि गोलंदाज सागर काठे यांना पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळाला. अर्ली मुवमेंट ऑफ द सेकंड इनिंग आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवला. इनॅट क्रमांक 3 वरती विराज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जातात. तिसऱ्या क्रमांकाची पोझिशन फार महत्त्वाची असते. पहिला बॉल फेस करतील. यावाचा बॉल फुलर लेनचा होता. ओव्हर पेस डिलिव्हरी ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीप काऊ कॉर्नरमध्ये खेळाडू थोडंसं फंबल झालं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, पण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की कदम जमेंगे तो रन बनेंगे आणि त्यामुळे एका धावेवरती इथून मात्र समाधान मानलं जाईल. एकेरी दुहेरी धावेने टीमची टोटल पुढे नेण्याचा प्रयत्न. दरम्यान सांची मंचावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नामवंत खेळाडू या उसटणी गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हायलाईट करणारं नाव अजय दादा भंडारी AB यांसाठी आगमन झालेलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 2 धावा, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 बॉल्स. या दुसऱ्या सत्रामध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळतील. 45 तुम्हाला चेस करायच्या. 2 धावा झाल्यात. 43 रन स्टील रिक्वायर्ड फॉर बॅटिंग टीम जर्मन शिरवली. गोलंदाज तयार आहेत. कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते. अपीलमध्ये भरपूर उत्साह आहे. टप्पा पडला, बॉल थोडासा एक्स्ट्रा राईज झाला. बॅटची एज होती का नाही हा प्रश्न होता मैदानाच्या आतमध्ये, पण पंचांचा कोणताच इशारा नाही आहे. याने मात्र निर्णय साफ झाला आहे की बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला नाही आहे. डॉट चेंडू मात्र येताना पाहायला मिळेल. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं, आउटसाईड द ऑफ स्टंप 4थ्या-5व्या स्टंपची लाईन. बॉल टप्पा पडला, त्यानंतर मात्र बाहेर निघून गेला. बघा, यस, या चेंडूचा उल्लेख मी करतोय. टप्पा पडला, बाहेर निघून गेला, डॉट बॉल आला. बॅट बॉलचा संपर्क नव्हता. बॅटच्या अगदी थोड्याशा वरून जवळून बॉल निघून गेला होता. त्यामुळे कदाचित वाटलं असेल की एज होती आणि ती अपील आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला. इकॉनॉमिकल स्पेल राहिले सागर काठे यांचं. यावरचा बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, सन्मान दिलाय. पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला. मिडऑफमध्ये खेळाडू होते आणि इथून मात्र आपल्याला 1 धाव पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू मात्र या स्पर्धेमध्ये आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मगाशीच उल्लेख झाला की मागे शर्यतींचं मैदान होतं जिथे मात्र बैलगाडा शर्यती सुरू होत्या. त्या जेव्हा संपल्या तेव्हा बरेचसे प्रेक्षक खरं तर या मैदानाकडे वळाले आणि क्रिकेटचा आनंद घेताना सगळे आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. 5 चेंडूंचा खेळ संपला. 3 धावा स्कोरकार्डवरती. शेवटचा बॉल P1च्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचं असेल. सागर काठे तयार आहेत. आखो टप्पाचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू नाहीयेत, कॅपमध्ये बॉल आहे. एका टप्प्यावरती निघून चाललाय. ओव्हर द रोप, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. धावा 4. मात्र इथून संपलाय. 45 चेस करायच्या जर्मन शिरवली टीमला. टीमची धावसंख्या झाली आहे आफ्टर 1 ओव्हर 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. समीकरणाचा मात्र आपण जर विचार केला तर अजूनही येणारी
24 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल जनमान शिरवली टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल स्पेल राहिला होता. सुरुवातीच्या 5 चेंडूंचा जर आपण विचार केला फक्त 3च धावा दिल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार कुठेतरी बॅटिंग टीमला मजबूत करत असताना पाहायला मिळेल. नेहमी मी उल्लेख करत असतो की या वर्गामध्ये 10 चांगले विद्यार्थी असतील, 1 खराब असेल तर तो पूर्ण वर्गाला बिघडवू शकतो. ओव्हरमध्ये 5 चांगले चेंडू असतील, 1 खराब असेल तर पूर्ण ओव्हरला बिघडवू शकतो. आणि तेच चित्र आपण पाहिलं. सागर काढे 5 बॉल 3 दिल्या होत्या, शेवटच्या बॉलवरती चौकार खाल्ला आणि कुठेतरी के कराय पर पाणी फेरा असं म्हणायला हरकत नाही, जिथे 7 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती या न्यू बॉलर सौरभ म्हात्रे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 P2चा सेकंड पॉवर प्ले आणि मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बाउंड लाईन डिफेंड करत असताना स्ट्राईक एंडवरती ऋतिक बोंडे तयार आहेत. गोलंदाज तयार असतील. पहिलाच बॉल सेकंड ओव्हरचा. सौरभ म्हात्रे बराचसा लांबचा रनअप अगदी 38 सर्कलवरून रनअप घेऊन येतात. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये होता, बाहेरच्या प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता पण डीपमध्ये खेळाडू आहेत. काय घडलंय, झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. रनआउटची पण संधी आहे, पंचांकडे पाहणं गरजेचं. यस, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाईल. अंपायर रिव्ह्यू असेल रनआउटसाठी आणि तिसऱ्या पंचांना विनंती आहे ऑन स्क्रीनवरती मात्र आपण यावं. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह क्लिअरिटी अँड क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी पाहायला मिळेल. तिसरे पंच आहेत, चेक करतायत रनआउट आहे की नाही, बॅट ग्राउंडेड झाली आहे की नाही. अगदी बॅट तुमची लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे, ग्राउंडेड होणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या आमच्या पंचांना माहिती आहेत. त्यामुळे ते चेक करतात. OUT आउटचा निर्णय येथून मात्र आला आणि दुसरा धक्का मिळेल. फलंदाज बाद होतील. मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला पवेलियनमध्ये परत पोहोचवलं गेलंय. दुसरा धक्का मिळाला. बॅटिंग करत असताना टीम जनमान शिरवली संघाला न्यू बॅटर आता इन होत आहेत. स्कोरकार्डवरती धावा झाल्यात, त्या म्हणजे 8-2 विकेट यावेळेस लूज जरूर केल्यात. आदित्य क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. 45 चेस करायच्यात. खरं तर आव्हान सोपं वाटलं होतं पण त्या आव्हानाला मात्र आता कठीण करून ठेवलं आहे जनमान शिरवली संघाच्या फलंदाजांनी. सुरुवातीला सिंगल डबलचा गेम प्ले होणं महत्त्वाचं होतं. सुरुवातीला तुम्हाला टेक्निकल शॉट्स खेळायचे होते. खरं तर प्रॉपर प्रेझन्स ऑफ माइंडने बॅटिंग करायची होती. सगळ्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या नाही आहेत आणि त्याचमुळे 8 वरती 2 ही स्थिती मात्र स्कोरकार्डवरती पाहायला मिळते. 23 चेंडू आहे, 37 रन स्टील रिक्वायर्ड. यावरचा बॉल लीव केलाय बॉलला डाव्या एसटीच्या बाहेर आउटसाईड द लेग स्टंप. पंच आमच्या दिशेने इशारा करतील अवांतर चेंडूचा. अवांतर चेंडू तुम्हाला फेकायचे नाही आहेत. लाईन लेंथमध्ये कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही धावा डिफेंड करत असता तेव्हा एक्स्ट्राच्या धावा तुम्ही जेवढ्या वाचवाल तेवढं तुमच्या टीमसाठी बेनिफिशियल राहतं आणि त्यामुळे गोलंदाजाला ओळखावं लागेल अवांतर चेंडू फेकायचे नाही आहेत. सौरभ म्हात्रे पहिला बॉल चांगला डिलिव्हर्ड केला, 1 धाव त्याच्यावरती मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झाले होते फलंदाज ऋतिक. त्यानंतर वाईट बॉल आलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्याच्या वरून एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. चौकार. फलंदाजांनी मात्र आता इथून आपली बॅट ओपन करायला सुरुवात केली आहे. संघर्ष करा तर यश मिळेल याचा उल्लेख बऱ्याचदा केला जातो आहे. तुम्हाला धावा बनवण्याचे प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जात आहे. जरी तुम्हाला थांबवून ठेवण्याचं काम केलं असेल टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरीच्या गोलंदाजांनी तरी तुम्हाला त्यांना प्रत्युत्तर देणं महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो यू हॅव टू क्रिएट द चान्सेस टू गेट द सक्सेस.
आणि ते करण्याचा प्रयत्न मात्र आता केलाय, चौकार आलेला आहे. बॅटची कडा घेतली होती, जानाथा वाशी पहुंच गए काशी, धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कॉम्बिनेशन नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं, तालमेल बिघडला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं की फटका त्या ठिकाणी खेळला फलंदाज आदित्य यांनी. त्यानंतर बॉल कुठे चालला याच्याकडे पाहतच राहिले, पाहिलंच नाही की नॉस्ट्राईक यांचे फलंदाज धावत आहेत. आणि विराज पाटील यांनी देखील तो त्यांना कॉल दिला नव्हता प्रॉपरली, आणि त्यामुळे ते चेंडूकडे पाहत राहिले. दुसरा फलंदाज धावला आणि या सगळ्या गडबडीमध्ये मात्र विराज पाटील यांना आपली विकेट गमवावी लागते. पवलियनमध्ये ते मात्र परत पोहोचलेत. 13 रन्स, 13 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मोदील. इनॅट क्रमांक 5 वरती बॅटर चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मोदील. चैतन्य दाखल झालेत क्रमांक 5 वरती. विकेट वाचवायच्यात, धावा बनवायच्यात, परंतु मैदानाच्या आतमध्ये चित्र आता उलट होत आहे. धावा बचावल्या जातात आणि विकेट देखील मिळवल्या जातात. गोलंदाज तयार असतील. बॅकफुटवरून लॉफ्ट करायचा होता. बॉल आणि बॅटचा प्रॉपर संपर्क त्या ठिकाणी होत नाही आहे. 3 खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला बॅटच्या अप्पर साईडवरती बॉल कनेक्ट झाला होता आणि त्यामुळे एकच धाव या चेंडूवरती मिळते. कमालीची गोलंदाजी होती. खरं तर पॅडिंग करत असताना आम्ही जास्त धावा बनवू शकलो नाही आहोत, परंतु गोलंदाजी करताना आम्ही कमीत कमी धावा देऊ, टार्गेटला डिफेंड करू हे स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी उतरले होते टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. त्या स्वप्नाच्या प्रयत्नामध्ये मात्र काही पावलं तरी यशाच्या दिशेने पडली आहेत, कारण आत्तापर्यंत फक्त 14 धावा स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. असूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सौरभ महात्री चांगली गोलंदाजी राहिली आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये देखील. यावरचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, आउटसाईड टॉप स्टंप होता, ऑफ साईडवरती लॉफ्ट करायचा होता. बॅट आणि बॉलचा इथून पण संपर्क नाही आहे. टायमिंगचा अभाव आपल्याला फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवणं महत्त्वाचं आहे. ताकद प्लस टायमिंग इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स असं म्हटलं जात आहे. त्यामुळे फक्त ताकदीनेच काम चालणार नाही आहे. खरं तर ताकद देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायची असते, पण टायमिंग तुमच्या बॅटिंगमध्ये तितकंच महत्त्वाचं. टायमिंग जुळवण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळत नाही आहे, त्यामुळे मोठे फटके जात नाही आहेत आणि सिंगल डबल आत्तापर्यंत पाहायला मिळाल्यात. 15 धावा स्कोरकार्डवरती, 5 चेंडू डिलिव्हर्ड केले, 8 धावा खर्च केल्या सौरभ म्हात्रे यांनी. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये असेल. शेवटचा चेंडू देखील चांगला आहे, क्या बात आहे, 30 तर्रार डिलिव्हरी आहे. प्ले अँड मिस परफ्यूम बॉल या ठिकाणी मात्र फेकला गेला. डॉट चेंडूची मात्र सांगता होती आहे आणि डॉट बॉलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय. पाठलाग करायचा 45चा. टीमची धावसंख्या झाली आहे 15, लॉस ऑफ 3 विकेट आणि मात्र इथून आता समीकरण असेल येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 30 धावेंची गरज. चला स्पीडअप करा. टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघ प्रत्येक ओव्हरनंतर शॉर्ट मिडिंग घ्यायची गरज नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ जास्त नाही आहे. पंच देखील तुम्हाला वॉर्न करतायत, अन्यथा मग तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये देखील शेवटच्या ओव्हरमध्ये घ्यावा लागेल, कारण स्पर्धेची नियमावली कडक आहे आणि त्यामुळे प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडूला नियमांचं पालन करावं लागेल. यू हॅव टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द टुर्नामेंट. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 2 ओव्हरचा खेळ संपला. 15 धावा आतापर्यंत 7.50ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेली आहे. 3 विकेट लूज झाल्यात. टॉप ऑर्डरचे 3 बॅटर संदेश पाटील, ऋतिक बोंडे आणि त्यांच्या समवेत विराज पाटील. 3ही फलंदाज पवेलियनमध्ये पोहोचल्यात. मिडल ऑर्डरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र आता आदित्य चोरघे आणि चैतन्य बोंडे हे 2 खेळाडू डावाला सावरताना पाहायला मिळतील. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 15 धावा आल्यात. चेंडू मात्र 18 आहेत. विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. रिक्वायर रन रेट 10.00चा पाहायला मिळेल. प्रति षटकामागे 10ची सरासरी राखायची आहे. आणि आज मगाशी उल्लेख केला होता आपण की इंडिया न्यूझीलंडची देखील मॅच आहे, त्याच्यामध्ये देखील सुरुवातीला टॉप ऑर्डर ढासाळलं होतं आणि मिडल ऑर्डरने त्या ठिकाणी डाव सांभाळला. KL राहुल यांची सेंचुरी त्या मॅचमध्ये आपण पाहिली. फुल टॉस बॉल होता. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, दिशा खराब होती आणि दशा पण खराब केली जाते.
पंचांचा येतोय वाईटचा इशारा, त्याच्यावरती मात्र हा चौकार मिळेल. ना दिवाळी ना दसरा, हा बोनस कसला 5 धावा. नसीब साथ तो क्या बात, या गोष्टीचा उल्लेख मात्र मी बऱ्याचदा करत असतो. जरी धावा येत नसल्या तरी नशिबाची साथ मात्र बॅटिंग टीम जनमान शिरवली संघाला मिळाली आहे. जिथे वाईट +4 5 एक्स्ट्राच्या धावा टीमला मिळाल्या. आखू टप्पाचा बॉल होता, शॉर्ट हम पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक पाठला करतात. अगदी बिलो द ग्राउंड जात असताना स्वतःची बॉडी लँग्वेज कॅरी करायची होती, त्यानंतर कॅचला जज करायचं होतं आणि कॅच घ्यायची होती. परंतु या प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप देखील झाला आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून देखील पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जिथे मोठे फटके येत नसतील, सिंगल डबलचा रोल फार महत्त्वाचा असतो. कारण एक्का दुक्का ज्याला क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं आणि समथिंग इज बेटर दॅन नथिंग या गोष्टीचा उल्लेख केला जातो. त्यामुळे डॉट चेंडू खेळण्यापेक्षा सिंगल डबल महत्त्वाचे आहेत, तेच घेतले देखील जातात. 22 धावा 22 रन्स इज ऑन टोटल. यावरचा बॉल हवेत, कॅच होण्याची शक्यता असेल. रोहन चेंडू खाली पकडलाय झेल आणि संपवलाय चैतन्य यांचा खेळ. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. विकेट देखील या ठिकाणी मिळवलाय. चांगली गोलंदाजी होतीये. सागर काठे आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक आणि टीमसाठी तिसरं मैदानाच्या आतमध्ये साकार करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर पहिलं षटक काय कमालीचं राहिलं होतं. सागर काठे यांचं 7 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्यांनी मिळवली होती. इकॉनॉमिकल स्पेल प्लस विकेट टेकिंग ॲबिलिटी P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांची राहिली आहे. आणि पॉवर प्ले संपला. ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक स्पेलमधलं दुसरं षटक. पहिल्या बॉलवरती 4+ वाईट 5 धावा एक्स्ट्रा दिल्या. तदनंतर एक चेजची संधी निर्माण केली होती. कॅच ड्रॉप झाली, 2 धावा तिथे मिळाल्या, परंतु तदनंतरच्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आहे. 4 विकेट आत्तापर्यंत लूज केल्यात जर्मन शिरवली या टीमने. या मॅचमध्ये थोडीशी टीम मात्र बॅकफूटवरती पाहायला मिळते. यावर स्ट्रेट लॉफ्टेड क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. स्वीट साऊंड ऑफ अ बॅट अँड दिस इज स्वीट अँड फॅब्युलस. 6 रन्स षटकार. हा षटकार जो आहे तो संजीवनी बुटीसारखा वर्क करणार आहे टीम जनमान शिरवली संघासाठी. कारण 6 धाव्यांची गरज होती, त्यांना मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका मात्र धीरज यांच्या बॅटमधून आला आहे. क्रमांक 6 वरती दाखल झालेत. आल्या 6 धाव्यांनी सुरुवात पण केली आहे. आखो टप्पाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, टॉपच घेतली, 1 धाव, रनआउटची संधी आहे. आणि पंचांकडे पाहणं गरजेचं, काय निर्णय असेल. तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलंय. तिसरे पंच ऑन स्क्रीनवरती या पण आता चेक करा. रनआउटसाठी सॉफ्ट सिग्नल पंच आउट आहे ना. यस, सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु तिसऱ्या पंचानं रेफर केलंय, त्यामुळे तिसरे पंच आता चेक करतील. OUT आऊटचा निर्णय आणि तिसरा रनआउटचा फलंदाज मात्र बाद झाला या सत्रामध्ये. टोटल विकेट आत्तापर्यंत लूज केल्यात 5 आणि त्याच्यामध्ये 3 फलंदाज हे रनआउट झालेत. वरती पाहिलं तर इथे देखील तेच चित्र आहे. फलंदाजाने चेंडू खेळला, बॉल बॅकवर्ड झोनमध्ये गेला आणि चेंडूकडे पाहत राहिले. पाहिलंच नाही की समोरचा फलंदाज धावत येतोय, आपल्याला धाव घ्यायची आहे. कुठेतरी डबल माइंडेड झाले असावे आणि त्यामुळे त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागते.
बऱ्याचदा हे चित्र आपण या सत्रामध्ये पाहिलंय. 3 फलंदाज आत्तापर्यंत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केले गेलेत आणि न्यू बॅटर मात्र आता दाखल होतील, ते म्हणजे आर्यन ठाकरे. क्रमांक 7 वरती आर्यन ठाकरे. खरं तर ठाकरे हे ब्रँड आहे आणि आर्यन ठाकरे मात्र क्रमांक 7 वरती दाखल झालेत. 28 धावा, 17 धाव्यांची मात्र इथूनही गरज असेल. गोलंदाज तयार. क्या बात आहे, काय चेंडू फेकलाय, यॉर्कर बॉल. पंचांकडे दाद आणि यस, अंपायर फिंगर गोज अप. एच त्या ठिकाणी घेतली होती, कॉट बिहाइंड, बाहरी किनारा आणि नाही मिलेगा भाग्य का सहारा. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. समीकरणाचा आपण विचार केला तर आता 13 चेंडू बाकी आहेत, 17 धावेंची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर जे जसं दिसतं ते तसं नसतं, म्हणून तर जग फसतं, या गोष्टीचा उल्लेख केला जातोय. कारण 45 धावेंची गरज होती. सगळ्या प्रेक्षकांना वाटलं असेल, बॅटिंग टीमला देखील इव्हन वाटलं असेल की मात्र टार्गेट सोपं आहे, 4 ओव्हरच्या आसपास आपण मॅच संपवू शकतो, मॅच जिंकू शकतो. पण तसं चित्र नाही आहे. 28 धावा स्कोरकार्डवरती आहेत, 6 विकेट लूज केल्यात. 13 चेंडू 17ची गरज आहे आणि बॉलिंग टीमला विजयासाठी 4 विकेट्सची गरज आहे. 4 विकेट जर मिळवल्या ऑल आउट करू शकतात बॅटिंग टीमला. हो, यावेळेस विकेट किपर कडून नाराज आहेत गोलंदाज. सागर काठे म्हणत होते कॅरी करायला हवं होतं, बॉल मात्र हातातून निसटला गेला. त्या ठिकाणी डॉट चेंडू मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि डॉट बॉलच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला. टीम जनमान शिरवली संघ पाठलाग करतोय 45चा. धावसंख्या झाली आहे 28 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट आणि समीकरण आहे 12 बॉल 17. पावनसे गावचे आदरणीय उद्योगपती जगन शेठ पाटील आणि त्यासोबत राजेश शेठ पाटील यांना विनंती आहे, मंचावर देऊन आपण स्थानबंध आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम ट्रॉफी उसाटणे 2026च्या 3ऱ्या रजनीमध्ये. आत्तापर्यंत जर आपण या सत्राचं विवरण पाहिलं, जर आपण बॉलिंग स्पेल पाहिला, पहिलं षटक सागर काठे यांनी हाताळलं, 7 धावा दिल्या, 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. दुसऱ्या षटकामध्ये सौरभ म्होत्रे आले होते, 8 धावा त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या, एकही विकेट त्यांना मिळवता आली नाही आहे. 2 ओव्हरनंतर 15 रन, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती. तिसऱ्या षटकामध्ये सागर काढे पुनश्च एकदा वैयक्तिक स्पेलमधलं दुसरं षटक घेऊन आले टीमसाठी. 13 धावा दिल्या, 2 विकेट मिळवल्या. चला ड्रिंक्स ब्रेकसाठी पण जास्त कालावधी नाही आहे, 3 षटकांसाठी आपण 20 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. लक्ष द्यायचं आहे टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघ. शेवटची वॉर्निंग आहे तुमच्या टीमसाठी, कारण अधिकचा वेळ आपण घेऊ नका. मगाशीच मी सांगितलं होतं 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत, तुम्ही 3 ओव्हरसाठीच घेतली आहेत. त्यामुळे आता तदनंतरचे 2 षटकं आहेत ते 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कव्हर करायचेच आहेत, याकडे मात्र आपण लक्ष द्या. 12 बॉल विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 3 षटकांमध्ये धावा झाल्या 28, विकेट गमावल्या 6. 12 बॉल 17 धाव्यांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये आता लोअर ऑर्डरचे बॅटर खेळत आहेत. आर्यन ठाकरे, त्यांच्या समवेत दर्शील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 17चा आकडा स्कोरकार्डवरती तुम्हाला बनवायचा आहे आणि जेव्हा 17चा आकडा बनवायचा असतो तेव्हा मिस्टर 360 सर AB डिव्हिलियर्स यांची आठवण मात्र आपल्याला होते. एक असा खेळाडू ज्याला क्रिकेटमध्ये सुपरमॅन म्हटलं गेलं, एक असा खेळाडू ज्याने आपल्या पर्सनल माइलस्टोनने क्रिकेटमध्ये स्वतःला अमर केलं, पण एक असा खेळाडू एवढा महान असून देखील एकही विश्वकप कधी जिंकला नाही. या देखील गोष्टी आहेत ज्यांचा उल्लेख करणं महत्त्वाचं. स्पीडअप ठेवायचं आहे, प्लीज स्पीडअप करा, नाही तर तुम्हाला आता पनिशमेंट दिलं जाईल. एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल मग शेवटच्या ओव्हरमध्ये प्लीज. 12 बॉल 17ची गरज आहे. गोलंदाज आकाश काढे बॉलिंग ट्रॅकवरती मात्र सज्ज झालेत. पहिलाच बॉल असेल, पहिला चेंडू आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतली डीपमध्ये खेळाडू, झेल घेता घेता हा मात्र झेल निसटला गेलाय. जीवनदान त्या ठिकाणी मिळालाय. लक फॅक्टर बॅटिंग टीमच्या बाजूने मात्र पाहायला मिळत आहे.
नशीब खराब तो क्या करेंगे अशोक सराब, हा उल्लेख मी बऱ्याचदा करत असतो. खरं तर नशिबाची साथ इथे मिळाली नाही आहे, कारण झेल घ्यायला हवा होता तो झेल मात्र ड्रॉप झाला आहे. बॅटिंग टीम एक धाव मात्र इथून मिळतीये. नशिबाची धाव असेल. टीमची धावसंख्या 29. 11 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. संघर्ष करणं महत्त्वाचं आहे. 11 चेंडू 16 धावा. आणखीन एक चांगला चेंडू आहे. क्या बात आहे, कमाल याची डिलिव्हरी आहे. पंचांकडे मात्र वाईटची अपील केली आहे फलंदाजाने. चांगला बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय. टप्पा पडला. बॉल मात्र अगदी लाईनच्या आतमधून होता, त्यामुळे डॉट चेंडू मात्र इथून येताना पाहायला मिळेल. खरं तर अँगल तसा आहे, त्यामुळे कदाचित वाटू शकतं की बॉल बाहेर जातोय. यावरचा चेंडू हा नक्की बाहेर आहे. यस, पंच मात्र आमच्या दिशेने इशारा करतात. अवांतर चेंडूचा निर्णय त्यांच्या माध्यमातून येईल. गोलंदाज आकाश यांचं कौतुक आपण केलं होतं, परंतु कौतुक केल्यानंतर मात्र त्यांनी अवांतर चेंडू फेकला. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. टीमचा विश्वास तुमच्या खांद्यावरती आहे आणि विश्वासाला साजेशीर खेळ करावाच लागेल. यावेळेस फटका फसलाय. कॅचची संधी असेल. गोलंदाज तू घे, मी घेतो या प्रयत्नामध्ये. झेल मात्र इथून देखील ड्रॉप झालाय. व्हेरी लो स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघ. अशा फिल्डिंग परफॉर्मन्सची तुमच्या टीमकडून मात्र अपेक्षा नाही आहे. तसा फिल्डिंग परफॉर्मन्स तुमचा होतोय. बरेचसे झेल तुम्ही मात्र सोडल्यात. बऱ्याचशा धावा तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात बॅटिंग टीमला दिल्यात आणि खरं तर हे सोडलेले झेल आणि दिलेल्या एक्स्ट्रा धावा महागात ठरतील. इथून देखील मैदानाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली गेली आहे. एकेरी दुहेरी धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरसावली आहे. एकेरी दुहेरी धावा येतात याचं कारण पण आहे, त्या गोष्टीचा उल्लेख मी करेन, त्याच्याबद्दल चर्चा करूयात. परंतु गोलंदाज तयार आहेत पुढील बॉलसाठी. यावरचा बॉल आडव्या बॅटने खेचायचा होता. फुलर लेनचा चेंडू टप्पा पडला. थोडासा जास्त राईज झाला होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क त्या ठिकाणी नाही झाला, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. तिसऱ्या धावेसाठी पण प्रयत्न करत होते. 2 फलंदाज चाच पडत आहेत त्या ठिकाणी. धाव घेऊ की नको घेऊ या प्रयत्नामध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये 2च धावा या ठिकाणी पूर्ण केल्यासाठी उल्लेख करत होतो मी की लोअर ऑर्डरचे बॅटर आहेत. सिंगल डबल येतात आणि काय येत आहेत. खरं तर लोअर ऑर्डरचे बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. बाहेर सर जर आपण पाहिलं तर जेव्हा टीम प्रॅक्टिस करत असते, सुरुवातीचे 3-4 फलंदाज असतात, त्यांना जास्त चेंडू खेळायला मिळत असतात. त्यामुळे लोअर ऑर्डरचे बॅटर तेवढी प्रॅक्टिस त्यांना करता येत नाही, तेवढे चेंडू त्यांच्या वाटेला येत नाही. मग जेव्हा मॅचमध्ये धावा बनवण्याची गरज असते तेव्हा धावा बनत नाही. या गोष्टीचा उल्लेख देखील करणं महत्त्वाचं आहे. 2 धावा इथून मिळाल्या. टीमची टोटल आता 33 डबल तिरी म्हणजे 33 धावा झाल्यात. 8 चेंडू गरज आहे 12ची. 8 चेंडू 12 धावा. हा देखील बॉल चांगला होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल अगदी वेगाने. जस्ट लाईक अ जॅगवार. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्यात. थेंबे थेंबे तळे साचे याचा उल्लेख केला जातोय. एकेरी दुहेरी धावेने विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी. त्यामुळे एकेरी दुहेरी धावेंसाठी पण हा संघर्ष करतायत. 7 चेंडू आहेत. 10 धावेंची गरज. कोण बनवणार धावा 10 आणि कोणाची होणार वाह. पाहणं गरजेचं आहे. वाह झाली एका फलंदाजाची. यस, होईल. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. एक फाईट, वातावरण टाईट. षटकार. पाहिला शेवटच्या बॉलवरती षटकार खेचलाय आर्यन ठाकरे आणि टीमची धावसंख्या 41 मात्र आता पोहोचली. चला स्पीडअप ठेवा. टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघ स्पीडअप ठेवायचं आता, अन्यथा तुम्हाला मग पनिशमेंट देखील दिली जाईल. प्लीज. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली आहे, त्यामुळे विनंती आहे पाणी घेऊन जा. नागझरीचे आदरणीय नामदेवजी काटे साहेब यांच्या उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 झाली आहे. येणारे 6 बॉल 4 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. लो स्कोरिंग मॅच होती. सुरुवातीला बॉलिंग टीमचं वर्चस्व आपण पाहिलं, पण तदनंतर जसा मात्र खेळ पुढे गेला जवनमान शिरवली टीम मॅचमध्ये आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळाली. जिथे मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा होत्या, पण तदनंतरच्या 2 ओव्हरमध्ये 26 धावा या बनवल्या गेल्या आणि त्यामुळे टीमची धावसंख्या 4 ओव्हरनंतर
41 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघाचं भविष्य स्वतःच्या हातामध्ये घेऊन शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत. रोहन म्हात्रे यांच्या हातामध्ये मात्र आता भविष्य असेल. जर या स्पर्धेमध्ये पुढे पोहोचायचं आहे तिरंगा 11 शिवकृपा नागझरी टीमला 6 मध्ये 4 मात्र वाचवाव्या लागतील. 31 मिनिटं झाली आहेत. प्लीज नागझरी टीम बराचसा वेळ घेत आहे. प्लीज सहकार्य करा आयोजकांना, कारण स्पर्धा एवढी मान सन्मानाची आहे, आयोजन एवढं चांगल्या दर्जाचं आहे, त्यामुळे आपलं सहकार्य देखील अपेक्षित आहे. प्लीज आपण देखील स्पर्धा भरवत असता, त्यामुळे माहिती आहे की वेळ किती महत्त्वाची आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल 4ची गरज. कोण बनवणार धावा 4, कोण करणार वार, कोणाचा होणार बेडा पार आणि कोणाचं होणार विजयाचं स्वप्न साकार. येणारा काळ, येणारी वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगणार आहे. वृंदास तयार. रोहन म्हात्रे शेवटचं षटक आहे. 6 बॉल 4ची गरज. 6 बॉल 4. लोवर फुल टॉस होता ऑन साईडला. दिशा दिली आहे डीपमध्ये खेळाडू. एकच धाव या चेंडूवरती मिळतीये. आता 5 मध्ये 3 करायचे आहेत. 5 चेंडू 3 धावा समीकरण मात्र सोपं झालंय. डॉट चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत. रोहन म्हात्रे यांनी निर्धाव चेंडू जर फेकले फलंदाजांवरचं दडपण वाढेल आणि जर फलंदाजांवरती प्रेशर वाढलं तर मात्र ते चुका देखील करतील. परंतु ते चुका जर तुम्हाला त्यांच्याकडून करून घ्यायच्या असतील सर्वप्रथम तुम्हाला डॉट चेंडू फेकावे देखील लागतील. मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच. काळ कितीही कठीण असू द्या तो बदलतोच आणि तुम्हाला मात्र आता काळ बदलायची गरज आहे. फुल टॉस बॉल होता. प्रहार करण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मात्र इष्ट उद्ध्वस्त केल्या जातात आणि आता फलंदाज पवेलियनच्या दिशेने परत बाद होतील. पाच चेंडू 3ची गरज होती. आता 4 बॉल आणि 3ची गरज आहे. चार चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. 7 विकेट गमावल्यात. ते म्हणजे बॅटिंग करताना जर्मन शिरवली टीमनी जर या ठिकाणी जिंकायचं असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. 4 मध्ये 3 तुम्ही वाचवा किंवा 3 विकेट तुम्ही घ्या. या ठिकाणी नागझरी संघ विजय होईल. परंतु एकच ऑप्शन आहे बॅटिंग टीमकडे, ते म्हणजे 4 मध्ये 3 बनवा आणि सामना जिंका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सार्थक दाखल झालेत. क्रमांक 9 वरती मैदानाच्या आतमध्ये या लोअर ऑर्डरचे हे बॅटर्स मात्र तयार असतील. चला प्लीज नागझरी टीम, मगाचपासून आम्ही सूचना करतो अधिकचा वेळ घेऊ नका. प्लीज थोडासा सन्मान आमचा देखील आपण करायचा आहे. अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे. 4 चेंडू 3ची गरज आहे. विकेट मिळाली आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र इथून आता मजबूत होताना पाहायला मिळेल. चेंडू बाकी आहे 4, धावा करायच्या 3. रोहन म्हात्रे तयार असतील पुढील बॉल घेऊन. या वेळेचा चेंडू क्या बात आहे. टप्पा पडला. बॅट बॉलचा संपर्क आहे का नाही अपील मात्र केली जाते पंचांकडे. लाऊड अपील होती. उत्साह भरपूर आहे. विकेट घेण्याकडे मात्र लक्ष असेल गोलंदाजी टीमचं आणि यावेळेस कोणताच निर्णय पंचांच्या माध्यमातून येत नाहीये. यस, इट इज अ डॉट बॉल. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू आणि आता मात्र 3 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. 3 चेंडू 3 धावा. रन बॉल इक्वेशन आहे. 3 मध्ये 3 तुम्हाला बनवायचे आहेत. चला प्लीज टाइम अलर्ट. मगाचपासून आम्ही तुम्हाला सांगतोय शेवटचे वॉर्निंग आहे. यानंतर मात्र तुम्हाला 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. टीम नागझरी संघ लक्ष द्या याच्याकडे. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. बरेचसे लाऊड अपील त्या ठिकाणी झाले होते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बराचसा उत्साह त्या अपीलमध्ये होता, पण बॅट बॉलचा संपर्क नव्हता. फलंदाज दडपणाखाली आहे. दबाव में बिखरते है तो दबाव में निखरते है. काय घडेल. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. बघा दडपण गोलंदाजावरती देखील आहे. डीजे सँडी ऑन टाइम वरती त्यांचे गाणे मात्र नेहमी वाजतात आणि आता पण धक धक करणे लगा. पण कोणाची धडधड वाढेल आणि कोणाचे हार्टबीट्स कंट्रोलमध्ये राहतील पाहूया आपण. 3 बॉल 3ची गरज. ऑन साईडला फुलरल्यांचा बॉल टर्न केला. डीप मिड विकेटला खेळाडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न वेगाने यायला हवं होतं.
साहिलला वेगाने यायला हवं होतं. अगदी लूज गेले बॉलवरती. त्यांना वाटलं की एकच धाव होईल, पण दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा पूर्ण. स्कोर मात्र आता लेवल झाला 44 पहिल्या सत्रामध्ये, 44 दुसऱ्या सत्रामध्ये. आणि आता येणारे 2 बॉल विजयासाठी 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 चेंडूंमध्ये 1 धाव तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी बनवावी लागेल. चला बॅटिंग टीम, आपण पण आता वेळ घेऊ नका प्लीज. लगेच आता 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. गोलंदाजी टीम या मॅच मध्ये अजून देखील कमबॅक करू शकते का, की 2 बॉलमध्ये 1 सहजरित्या बनवली जाईल आणि टीम जय हनुमान शिरवली संघाचा विजयाचा डंका या मैदानावरती मात्र पाहायला मिळेल. काय घडेल, अगदी क्रुशियल मुमेंट वरती मात्र सामना आलाय. नील बाइटिंग एन्काउंटर, माउथ वॉटरिंग एन्काउंटर, दातो तले लोहे की चने चबवाने वाला मॅच जरी म्हटलं तरी वावगं नाहीये. 2 बॉलात विजयासाठी 1 धावेची गरज आहे आणि इथून मात्र गोलंदाज तयार आहेत. हलक्या हाताने खेळले, 1 धाव 1 धाव 1 धाव नाहीये. रन आउट या ठिकाणी झालाय. आगाऊपणा तू केला कशाला, न धावता धावता रन आउट झाला. हा बॉल 4 ची गरज होती. 1 चेंडू 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र बनवायची आहे. काय मॅच झाली आहे, जेवढे प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतात, फुकट में पैसा वसूल. चला मॅच कंटिन्यू करायची आहे. टीम नागझरी संघ लगेच आपण फिल्डिंग सेटल डाऊन करून घ्या. त्याकडे फेअर डिलिव्हरीचा निर्णय आहे, त्यामुळे फेअर बॉल आहे. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आमची फेअर 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 यस फेअर आहे पंच, क्षमस्व. या ठिकाणी रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलाय. आउटचाच निर्णय. यस, फलंदाज बादच आहे, क्लिअर रनआउट आहे. मगाशीच आम्ही सांगितलं होतं रनआउट क्लिअर आहे, त्यामुळे फलंदाज बाद देखील इथून असेल. चला पुढे कंटिन्यू करायचं प्लीज, विनंती असेल. 1 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आता 1 धावेची गरज आहे. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतला होता, फलंदाज क्लिअरली रन आउट आहेत आणि त्यामुळे फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. 1 चेंडू 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान शिरवली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट तिरंगा 11 शिवकृपा नागझरी एफ ग्रुपची मॅच आहे. काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय. दोन्ही टीम हृदयाचे ठोके मात्र इथून आता वाढताना पाहायला मिळतील. चला वेळ का घेताय नागझरी टीम, विनंती आहे. मगाचपासून आम्ही सूचना देऊन तुम्हाला थकलोय की प्लीज जास्त वेळ घेऊ नका. माहिती आहे क्रुशियल मुमेंटवरती मॅच आहे, पण आयोजकांचा वेळ देखील आपण वाचवायचा आहे. बराचसा वेळ घेतलेला आहे. या मॅचसाठी 35 ते 40 मिनिटांचा कालावधी या सत्रासाठी गेला आहे. 1.5 तास झाला, अजूनही आपण या मॅचकडेच आहोत, त्यामुळे विनंती आहे की आपण स्पीडअप ठेवा. चला पाहूया काय घडेल. 1 बॉल 1 चेंडू 1 धावेतून मात्र उडवलाय. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि जय हनुमान शिरवली संघ शेवटच्या बॉलवरती 1 धावेची गरज. ठोकलाय षटकार आणि मॅच जिंकली आहे. चला मॅन ऑफ द मॅच कडे मात्र आपण वहतोय. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जाईल टीम दर्शील पाटील. चला फिल्डिंग लावून घ्या. वावनची टीम